दिली तुम्ही, पण विषय काय होतो माहिती आहे का, थोडासा अजून थोडासा जीव काढला म्हणून तुमचं रनिंगचं दोन्ही कव्हर झाले, म्हणजे 1600 पण कव्हर झाले आणि 800 आपलं 100 पण कव्हर झाले. फक्त राहतो विषय काय तर गोळ्याचा. गोळ्यावरती थोडासा तुम्हाला वेळ घालावा लागणार आहे, कारण आत्ताचं जे मी पाहिलं, आजचा जो टेस्ट पाहिली त्या टेस्टनुसार जर विचार करायचा झाला तर चांगली टेस्ट आहे, म्हणजे 1 नंबर मार्क तुम्हाला पडतात सध्याच्या सिच्युएशनला. अजून थोडीशी ताकद लावली की आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये जी भरती आहे त्यात 100% बऱ्याच जणांचं काम होऊ शकतं. थोडीशी तुम्हाला ताकद लावावं लागेल अजून. आणि बरेच जण आहेत असे की पाठीमागं राहिले की फारच थकून जातं, की समजून जातात की यायला मला आता कमी पडत नाही, थोडंसं जीव काढायला पाहिजे पाठीमागून राहणार आहे. आणि 2-3 मुली अशा आहेत की भरती होऊ शकतात बरं का 100%. 4 पोरी आहेत नवीन याच्यातल्या आणि 2-3 मुलं आहेत. तुला थोडंसं फोकस करावं लागेल, कशावर लेखीवरती फोकस करावं. तुझं ग्राउंड छान आहे, तुमचं गोळ्यांवरती फोकस करा. सगळेजण गोळ्यावर जास्त फोकस करा. तुमचं ग्राउंड निघतंय तर पुरुषांना पण छान लक्ष देत आहेत. तुम्ही तयारी चांगली ठेवा, ठीक आहे. अजून कोणाला काय अडचणी असेल सांगा. काय अडचण आहे ना, पळण्यात वगैरे काय दमबिम लागला का जास्त? दम नाही सर, जेव्हा 100 मीटर स्पाईक्सने पळत ना तेव्हा 12-15 टाइम आलता. आता विषय काय झालेला आहे माहिती का, प्रत्येक ठिकाणी वरती ती ना स्पाईक आता बंद अलाउडच नाही, त्यामुळे आपण स्पाईकवर प्रॅक्टिस करायचं, तिथं स्पाईक नसते उपयोग नाही. आणि गोळा पण सर 10 मार्कात जात होता. आता विषय काय की रनिंग वाढली की गोळा कमी येत असतो, त्यामुळे तुम्हाला खाणं पण महत्त्वाचं आहे. नुसतंच वर्कआउट करायचं, नुसतंच अभ्यास करायचं, पण त्याच्याबरोबर डाएट पण महत्त्वाचं आहे. डाएट जर व्यवस्थित फॉलो केला तर सगळ्या गोष्टी कव्हर येतात. 70% विषय हा डाएटवर आहे. पोट चांगलं जर असेल तर शरीर साथ देतं, त्यामुळे व्यवस्थित डाएट घ्या. डाएट चांगला घेतला तर दुसरा दिवस मग तुम्हाला जाणवेल, जो डाएट घेईल त्याला जाणवेल की माझं कसं बसतंय टायमिंग, तुमचं काय होतंय काय नाही, सगळ्या गोष्टी कळून येतील. आलं का लक्षात? अजून काय? आणि पळताना पाठीमागचा जो पाय जाणतो ना, मागं जाणाऱ्या पायाला असा जोर द्यायचा. मागच्या पायाला ज्यावेळी जोर देणार तेव्हा पुढचा पाय लांब पडत असतो. आणि आता 100 मीटरला पण आहे ना, हात स्विंग करायचा असतं, स्पीड घेण्याचा प्रयत्न करायचा. 100 मीटर वर्कआउट तुमचा होतोय, त्यामुळे काय एवढं हे नाही, दोन्ही पण चांगलं कव्हर आहे. म्हणजे मागच्या मुलांपेक्षा तुम्ही त्या पट्टीत ही बॅच थोडी फास्ट आहे, चांगली कव्हर, चांगली बरंच कव्हर होत चाललं. अजून कोणाचं काय मुली इकडं? ठीक, थँक्यू.